आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा इम्पॅक्ट टाकला जरूर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात 46. आता मात्र समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 6-16चं समीकरण. 6-16ची गरज असताना पुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि चेंडू स्क्वेअर लेग बाहेर, गुल, षटकार. क्या बात है, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. 16ची गरज होती आणि पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार ठोकत असताना स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज प्रशांतला आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधनं यापूर्वी देखील एक षटकार आणि एक चौकार आला होता. त्याने षटकार ठोकलाय, माचला कलाटणी दिली. येणारे शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. रकॉसला खुद पर मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. युद्ध करना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे जीत भी मिलेगी और जीत का मजा भी तुझे आएगा. आणि आता या विजयाच्या शोधात कुठेतरी डोंगर नावासंघ वाट तर विसरला होता, पण पुन्हा त्या वाटेवर आणण्याचं काम केलंय ते प्रशांतनं. 10ची गरज होती. लॉप केलाय पुन्हा एकदा आडव्या बॅटनं. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. कानिमेट ट्विस्ट आणि पुन्हा एकदा इथे दबावामध्ये डोंगर नावे संघाला टाकलंय, कारण मिळाले विकेट. प्रशांत बॅक टू द डगआउट. तर सन्माननीय भागेश मोपे यांचं नुकताच या मंचावर आगमन झाले आणि त्यांचं सुद्धा कुणी या स्पर्धेच्या वतीने वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात या मंचाची शोभा वाढवल्याबद्दल. तसेच मयूरजी शेळके सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं करूया वेलकम या सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. ओवर टू द कॉमेडी बॉक्स, प्रथमेश ठाकरे सर. थँक्यू. अतिशय रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांचा मात्र इथे पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. You are the watching a thrilling match and you are the watching an high voltage match. एक जबरदस्त प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटी झालाय. पहिल्याच मॅच मध्ये कोणी विचारही केला नसेल की इतकी रंगत निर्माण होईल, इतकी चुरस निर्माण होईल. आणि पहिल्या मॅच मध्ये आता समीकरण शिल्लक येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी आता 10 धावांची गरज आहे. त्या षटकारानं स्वप्न रंगवलं होतं जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावाच्या समर्थकानं, पण त्यानंतर त्या स्वप्नावरती पाणी पाडण्याचं काम केलं ते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेशनं. विकेट मिळवली आहे प्रशांतने सध्या स्ट्रायकिंग एंड वरती. भाऊला आपण पाहतोय यावेळेस देखील. येस, इट्स अ बीमर. कहाणी में ट्विस्ट. खेळामध्ये आता इथे काय घडतंय, या मैदानामध्ये काय घडतंय आणि या क्रिकेटच्या दैदिप्यमान रंगतदार असलेल्या सोहळ्यामध्ये काय घडतंय. बॅटिंग टीम, येस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे, तो आपल्या टेक्निकल रूम मध्ये आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी. नो बॉल असेल तर मात्र टीम डोंगर नावे कमबॅक करेल, पण जर फेअर डिलिव्हरी असेल तर फक्त 2 धावांसहित समाधान इथे मानावं लागेल. बाहुबली ऑफ निंबवली कृष्णा केने सर आमच्या सोबत आहेत टेक्निकल रूम मध्ये. आता चेक केलं जाईल. ओ इट्स अ बीमर. नो बॉल कॉल केलाय तिसऱ्या पंचांनी आणि आता पूर्णपणे दबावामध्ये दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल पिंक पॅन्थर्स कानारले. व्हॉट अ ग्रेट मॅच, व्हॉट अ फंटॅस्टिक मॅच. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. आता येणारे 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. उघडा डोळे बघा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट वरती सुपर हिट कन्वर्ट होईल का, मोठा फटका येईल का, बरेचसे प्रश्न आहेत. प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी जाऊया या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. खराब चेंडू होता, यष्टांवरती हिट झालाय. फ्री हिट बॉल आहे, विसरून चालणार नाहीये आणि 1 धाव इथे अंकित केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा बदलत आहे. आता शेवटचे 3 चेंडू शेष आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा. काहीतरी कर बाबा, आणि जर केलंस तर या संपूर्ण
मुरबाड परिसरामध्ये फक्त आणि फक्त तुमची साबा. पाहूया हवा कोण करेल या मॅच मध्ये. विजयाचं स्वप्न पाहिलंय, स्वप्न पूर्तता कोणाशी होईल, स्वप्न पूर्ण कोणाचं होईल आणि या स्पर्धेमध्ये विजयानं गौड दौड कोण सुरू करेल. लॉट्स ऑफ क्वेश्चन्स बरेचसे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तर दडलेत पूर्णपणे येणाऱ्या 3 चेंडूवरती. चला वेळ आपण जास्त खर्च करतात. येणारे 3 चेंडू 7 धाबांची गरज आहे. एक रोमांचक मुकाबला प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ बघा आपण जास्त घेता. वारंवार एकच सूचना दिली जाणार नाही, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. डावखुर हाताचा फलंदाज मैदानामध्ये आला. डावखुर हाताचा फलंदाज म्हटलं की नैसर्गिक शक्ती तासाकडे आणि आता त्या शक्तीचा वापर करण्याची वेळ आहे, शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ आहे. 3 चेंडू 6 धाबांची गरज आहे. रंगतोय थरार क्रिकेटचा 3-6. आता यानंतर पेनल्टी दिली जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. 3 चेंडू 6 धावा. बॉलच बॅक केलाय, बॅट समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. लॉंग वर फिल्डर धावतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या दुहेरी धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचे 2 चेंडू आणि 4 धाबांची गरज आहे. 2 चेंडू 4 धाबांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकेल हा पहिला सामना, त्या प्रश्नाचं उत्तर दडल्या येणाऱ्या 2 बॉलमध्ये. काय घडतंय मैदानामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात झाली या षटकाची. षटकारानं त्यानंतर विकेट मिळवली, बिमर देखील आला, पण अजूनही मॅच बॅलन्स आहे. ऑन साइडला लॉब करायचा होता. इथे काय घडलंय, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. वाईट बॉल तर आहे, अतिरिक्त धाव तर मिळेल, पण रनआउटची देखील विकेट. कम ऑन डीजे. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अतिरिक्त रन मिळाली, त्यामुळे आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 3 धाबांची गरज आहे. आत देखे जरा किसमें कितना है दम. दम कोणामध्ये किती आहे ते समजेल ही मॅच पूर्ण झाल्यावरती, कारण 2 बॉल करायच्या 3 धाबा आणि 2 चेंडू 3 धाबांचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये धाबांसाठी धाबा धाव गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघाचे आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला त्याच धाबा रोखण्यासाठीचा संघर्ष पिंक पॅन्थर्स. कानाले संघ असं आपण पाहतोय. मिस टायमिंग बॉल हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल आणि या चरणावरती कॅच सोडलीये की या कॅच सोबत मॅच देखील सोडलीये. कॅच नाही तर जवळपास हा मॅच देखील जणू काय सोडलाय की काय. शेवटचा 1 चेंडू आहे आणि या शेवटच्या 1 बॉलवरती एका धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे आता या एका धावेचं महत्त्व कळेल. खरंच राजकारणामध्ये एका मताला, शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्याला एका मार्काला आणि क्रिकेटच्या या पटलावरती एका धावेला किती महत्त्व आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. एकदा जोरदार टाळ्या या पहिल्याच मॅचसाठी. काय चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यू आर द वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल, एका धावेची गरज. नक्कीच अगदी योग्य उल्लेख केला. फायनल के पहले फायनल, मेगा फायनलचा मॅच तर आपल्याला नक्कीच येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळेल, पण आज या 4थ्या दिवसातल्या पहिल्या मॅचने जे प्रेक्षकांचं मन जिंकलंय, ते खऱ्या अर्थानं ज्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय, विसरणार नाहीत. या मॅचला प्रेक्षक विसरणार नाही आहेत. दोन्ही संघाचे समर्थक आता आवर्जून लक्ष देतात या मॅचकडे. काही शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज आहे. चला फायनल कॉल आहे. आपण भरपूर फ्लो तोडला या मॅचचा, लक्ष द्या फिल्डिंग टीम. शेवटचा 1 बॉल 1 धाव, दोघांवरती देखील दबाव. 1 बॉल 6ची मॅच, बॅटरवरती जास्त दबाव नसतो, पण 1 बॉल 1ची मॅच म्हटलं की अंडर प्रेशर बॅटर.
एका धावेची गरज होती. झेल उडालाय आणि झेल स्वीकारला देखील गेलाय आणि या रोमांचक मॅच मध्ये विजय मिळवलाय पिंक पॅथर्स कानाले संघानं. कम ऑन डीजे. लॉफ बॉल करायची गरज नव्हती. हवे चेंडू खेळण्याची आकाश गरज नव्हती. हलक्या हाताने सिंगल जरी घेतली असती तरी एकदम मिळाली असती. पण झालं गेलं विसरून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ बघा लाईनअप करतायत, शेक हँड करतायत. हे ग्रामीण क्रिकेट आहे. ही ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे, ग्रामीण क्रिकेटची शिस्त आहे. आणि खरं तर ग्रामीण क्रिकेट अखंड टेनिस बॉल विश्वामध्ये शिस्तप्रिय लोकप्रिय का मानलं जातं हे त्याचं कारण आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकाल. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं